जय श्रीराम म्हटलं पाहिजे. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद सर. आपण आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यानंतर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आमचे जंगम सर जे यूट्यूब रायगड ओव्हीच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या भरारी हे जे अंक आहे या अंकाचे प्रकाशन मान्य पोटे थोडासा वेळ घेऊया. भरारी अंक हे बद्दल आमचे जंगम सर माहिती सांगत आहेत. लिस्टाने हे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे विविध पदाधिकारी, शिक्षण खात्याचे अधिकारी, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, समोर बसलेले विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, गुरुजन वर्ग, लहान विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेतून माळी सर यांनी मला निमंत्रण दिलं आणि अगदी 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा हा महत्त्वाचा बंदोबस्त असताना देखील विद्यार्थ्यांसमोर जेव्हा जेव्हा आम्हाला बोलवलं जातं तेव्हा आम्ही आमच्या अगदी बिझी शेड्यूलमधून सुद्धा वेळ काढून या ठिकाणी येत असतो. कारण एखादा अधिकारी आपल्यासमोर येतो आणि तो काहीतरी 2 शब्द सांगतो, तर त्यातनं एखादा मुलावर जरी त्याचा परिणाम होऊन जर तो घडला तर त्याचे खूप मोठं पुण्य आम्हाला लाभणार आहे असं आम्ही समजून तात्काळ अशी निमंत्रण स्वीकारतो आणि शाळेत भेटी देत असतो. आणि आम्हाला देखील आनंद होतो की आपण सुद्धा बालवयात जातो. आता प्रभू रामचंद्रांचं प्रतिष्ठापना आपल्या पूर्ण भारतात आणि जगामध्ये सुद्धा होत आहे. हे टी व्हीवरचे दृश्य तुम्ही देखील पाहत आहात. खूप चांगला दिवस आहे आपल्या भारतीयांसाठी की श्रीराम प्रभूंची प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा आज होत आहे. रामायणमधले विविध प्रसंग आपल्या जीवनावर बरेचसे परिणाम करून जातात की उद्या राज्याभिषेक होणारे प्रभू रामचंद्र वडिलांच्या एका आज्ञेवरून 14 वर्ष वनवासासाठी जातात आणि मग त्यांचे बंधू भरत हे त्यांना बोलवायला जातात आणि त्या राज्याच्या पादुका ठेवून ते कारभार करतात. असा तो प्रसंग आहे. अनेक प्रसंग रामायणातले आपल्या मनावर बालमनावर परिणाम करून जातात आणि आपण वाईट गोष्टीपासून ज्या वाईट गोष्टी असतात, जसं आमच्या पोलीस खात्याचे ब्रीदवाक्य आहे की सदरक्षणाय खलनिग्रहणाय, म्हणजे सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश. ज्या ठिकाणी त्या रामायणामध्ये रावण असतो की तो दुर्जन आहे आणि त्याचा नाश करण्यासाठी स्वतः प्रभू रामचंद्रांनी तो जन्म घेतलेला आहे. म्हणजे आपल्या विष्णूंचे 10 अवतारांपैकी एक श्रीरामप्रभूंचा अवतार आहे. वाईट गोष्टीपासून आपण लांब राहिलं पाहिजे. आणि असे जेव्हा विद्यार्थ्यांसमोर आम्ही येतो तेव्हा काहीतरी सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे आज आपल्या स्नेहसंमेलनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे, तरी देखील 2 शब्द सांगावा असं आम्हाला नेहमी वाटतं. एक नुकताच 12वी फेल नावाचा चित्रपट बरेचशे मुलांनी बघितला असेल, पालकांनीही बघितला असेल. त्या चित्रपटामध्ये सर की मास कॉपी म्हणजे एका चंबळच्या मध्य प्रदेशातल्या खोऱ्यामध्ये 100% मुलं कॉपी करत असतात. त्या ठिकाणी शिक्षण आता जी मी मगाशी सरांनी जी प्रगती सांगितली की 500च्या 500 विद्यार्थी पास झाले, म्हणजे इतकं चांगलं गुणवत्तेमध्ये सुद्धा आपली शाळा खूप चांगली आहे. आणि विविध शाळांमध्ये आपले नंबर्स येतात. त्या ग्रामीण भागामध्ये ज्या चित्रपटामध्ये मास कॉपी चालते, म्हणजे 100% कोणीही शिकवत नाही आणि त्या शाळेची प्रथा जास्त आहे की तो जो विद्यार्थी दाखवला आहे तो सुद्धा कॉपी करत असतो. आणि त्या ठिकाणी एक असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस नॉन करप्ट असं ते येतात आणि त्या शाळेत त्या 3 तास बसून असतात. गणिताचा पेपर असतो त्या चित्रपटामध्ये आणि संपूर्ण शाळा त्या ठिकाणी 12वीचा पेपर नापास होते. त्या विद्यार्थ्याला वाटतं की अशी कोणती पोस्ट या अधिकाऱ्याने धारण केली
की दरवर्षी जे आपण 1ली ते 11व्या वर्गापर्यंत कॉपी करत होतो, त्यांना कॉपी करणं हे काही वेगळं वाटत नव्हतं त्या चित्रपटामध्ये. आणि ते एक अधिकारी येतात आणि त्या ठिकाणी ते कॉपी थांबवतात. त्या बालमनावर जे काही मनोज शर्मा म्हणून व्यक्तिमत्व त्या चित्रपटामध्ये दाखवलं, IPS अधिकारी, त्यांच्या मनावर त्या घटनेच्या खोलवर परिणाम होतो. आणि खोलवर परिणाम झाल्यानंतर ते म्हणतात की हे अधिकारी बनण्यासाठी काय करावं लागेल मला. मग ते सल्ले घेतात आणि त्यांना समजतं की पदवीपर्यंत आपण शिक्षण घेतलं पाहिजे आणि ती परीक्षा दिली पाहिजे, अत्यंत गरिबीची परिस्थिती. आणि मग ते त्या ठिकाणाहून ग्वाल्हेरला जातात, नंतर दिल्लीला ते जातात. असंख्य म्हणजे इतके त्यांचे की त्यांना जेवण करायला सुद्धा पैसे नसतात. तिथं टॉयलेट साफसफाईचे पण काम करतात, लायब्ररीमध्ये ते लागतात. असं ते प्रसंग दाखवले त्या चित्रपटामध्ये. आणि ते शेवटी यश त्या संपादन करा. अत्यंत कठीण अशी ती परीक्षा असते. UPSC तर्फे ती परीक्षा घेतली जाते. UPSC म्हणजे युनायटेड पब्लिक सर्व्हिस कमिशन, केंद्रीय लोकसेवा आयोग, यातर्फे ती परीक्षा घेतली आहे की कलेक्टर किंवा IPS अधिकारी जे म्हणतात IAS IPS ते अधिकारी त्या सिलेक्ट केले जातात. आणि ते परीक्षा तो विद्यार्थी देतो की जो एकदा 12वी नापास झालेला असतो. आणि ते जे त्या ठिकाणी ACP आलेले असतात ते म्हणतात का आपको नकल छोडना होगा, म्हणजे तुम्हाला कॉपी सोडावी लागेल. मला एवढंच सांगायचे मित्रांनो, एखादा अधिकारी आपल्या या कार्यक्रमात येतो आणि एखादं वाक्य ते आपल्या मनावर इतकं घर करून जातो, ते आम्हाला दिसतही नाही की 20 वर्षानंतर तो मुलगा अधिकारी आलेला असतो. आणि म्हणून आम्ही बऱ्याचदा असे ज्या ज्या शाळेमधून आम्हाला निमंत्रण येतात. आता काल रात्री मला रात्रपाळी ही ड्युटी होती. सकाळी रात्रभर डोळ्यात तेल घालून अगदी म्हणजे 11 ते 5पर्यंत मी जागा होतो. आणि अगदी 6 वाजता झोपलो. 3 तास झोपल्यानंतर उठलो, तयारी केली आणि तात्काळ आपल्या शाळेत आलो 10 वाजता. की आपण गेल्यानंतर एखादा विद्यार्थी जरी जागला, 100% नाही जागले, एखाद्याच्या मनावर आम्हाला पाहिल्यावर जरी परिणाम झाला आणि तो विद्यार्थी जर भविष्यात घडला तर त्याच्यासारखं सुख आम्हाला नसेल असं आम्ही समजतो. आणि म्हणून किती कष्ट झालं असेल, झोप झाली नसेल, तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी आलो आणि विद्यार्थ्यांसमोर आम्ही उभे. हा काही भाषण देण्याचा किंवा विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याचा कार्यक्रम नाही, फक्त शुभेच्छा देण्यासाठी मी आलेलो आहे. पण तरीसुद्धा काहीतरी सांगितलं पाहिजे की विद्यार्थ्यांनी असे मोटिवेशनल बुक्स हे वाचले पाहिजे. सरांनी सांगितलं की आम्ही 350 पुस्तकं घेतली. विविध कार्यक्रम कसे घेतो आमचे विद्यार्थी, मी तुमचं संचलनसुद्धा विद्यार्थ्यांचं बघितलं, अगदी उत्तम संचलन RSP आणि ते NCCच्या विद्यार्थ्यांनी केलेलं मी बघितलेलं आहे. त्यावरून शाळेतली डिसिप्लिन आणि विद्यार्थ्यांना लहानपणी लागलेल्या सवयी हे फार महत्त्वाचे असतात. ते छोटे छोटे गोष्टी आपल्या जीवनावर परिणाम करून जात असतात. आणि या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी इतकं उत्तम व्यासपीठ आपल्याला माडी सरांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. याबद्दल माडी सर आणि त्यांचे सगळे टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्या स्नेहसंमेलन जे 3 दिवस आता यापुढे चालणार आहे, ते 3 दिवसाला मी माझ्याकडून शुभेच्छा देतो. सगळ्यांनी जे शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काशन या ठिकाणी आपण करणार होतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रोहिदासजी पोटे सर व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आदरणीय पालवे सर, आदरणीय माळी सर, आदरणीय कुंभार सर, आदरणीय साबळे सर, आदरणीय मोहिते सर, आदरणीय गायकवाड सर, सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या भरारी अंकाचं प्रकाशन करायचं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपला हा आजचा भरारी अंक दरवर्षी प्रसिद्ध होणारा, वार्षिक अहवाल सादर करणारा, चालका बोलका आणि सगळ्यांना साक्ष देणारा असा माननीय भगवान माळी सर यांच्या प्रेरणेने हा प्रेरित झालेला भरारी अंक. या भरारी अंकामध्ये आपण आज पाहिलं तर भरारी अंकाचं प्रकाशन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी या भरारी अंकाचं आपण या ठिकाणी स्वागत करायचंय. भरारी अंकामध्ये अगदी शाळा चालू झाल्यापासून 1 मे पर्यंतचा संपूर्ण कार्यक्रम यात सादर केलेला असतो. यामध्ये शाळेमध्ये होणारे संपूर्ण विविध गुणदर्शन कार्यक्रम असतील किंवा अन्य कोणतेही इव्हेंट असतील, हे सगळे त्यात सादर केलेले असतात. हे सादर करत असताना लेखी, चित्र तसेच YouTube माध्यमातून सर्वत्र जगभर पसरवलेला हा भरारी अंक आज
माळीसर या ठिकाणी जेव्हा 2017 साली 1997मध्ये जेव्हा इथं होते तेव्हा 2017ला जेव्हा आले तेव्हापासून केया बाटे यांनी एक भरारी घेतलेली आहे आणि ती भरारीच्या माध्यमातून आपल्याला दिसते आहे. प्रत्येक कार्यक्रम यूट्यूब लिंकवर पाहायला मिळेल भरारी अंक. धन्यवाद. माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक अहवाल वाचनासाठी मी सौ पालवणकर मॅडम यांना व्यासपीठावर आमंत्रित करीत आहे. व्यासपीठावरील विराजमान सर्व मान्यवर, उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मित्र हो. सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे केया बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज, नवीन पनवेल, जिल्हा रायगड शैक्षणिक अहवाल 2023-2024. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये सुधागड एज्युकेशन सोसायटी केया बांठिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेलच्या 5वी ते 7वीच्या वर्गात शैक्षणिक उपक्रम व सहशालेय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरी करण्यात आला. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. हिंदी दिवस व गणित दिवस साजरा करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले गेले. 28 फेब्रुवारी रोजी विज्ञानाचे महत्त्व, हरित ऊर्जा व्यवस्थापन या विषयावर प्रकल्प तयार करून त्याचे ऑनलाईन व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळवण्यासाठी विविध वस्तू तयार करून धार्मिक सण उत्सव साजरा केला. विविध शैक्षणिक उपक्रमात विद्यार्थी सक्रिय सहभाग नोंदवतात. माध्यमिक विभाग 8वी ते 10वी या विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी मराठी राजभाषा दिन व हिंदी राष्ट्रभाषा दिवस, गणित दिवस साजरा करण्यात आला. त्यातून विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन मिळाले. 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला. इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनी या केंद्र सरकारद्वारा घेण्यात येणाऱ्या इनोव्हेटिव्ह प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत सहभाग घेण्यात आला. डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धेत 9 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले. ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री कुंभार सर यांच्या मार्गदर्शनाने विज्ञान शैक्षणिक साहित्य निर्मिती करण्यात आली. श्री जंगम सर यांनी स्कूल संसद या उपक्रमाची तयारी करून घेतली. प्रत्येक उपक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्याचे काम केले. इतिहास प्रज्ञाशोध परीक्षेत 95 विद्यार्थी समाविष्ट झाले होते. क्रीडा विभागात 14 व 19 वर्षे वयोगटातील खेळाडूंची विभागीय निवड झाली. कुमारी रश्मी रवींद्र किडबिडे या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय खो खोच्या संघात निवड झाली. NCC व RSPच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. चित्रकला विषयांतर्गत एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या स्पर्धेत 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. NMMS परीक्षेत एकूण 78 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य माळीसर यांच्या मार्गदर्शनाने 10 जानेवारी 2023 रोजी अभ्यास दौरा व शिक्षकांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. त्यात पुणे, शिरूर, शिक्रापूर नगर विभागातील राळेगण सिद्धी, बावळेवाडी शाळा, पिपळे खालसा शाळा या भेटीदरम्यान समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट झाली. ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात. NSS विभागाकडून शाळा परिसर स्वच्छ केला गेला. आदई डोंगरावर वृक्षारोपण केले. परिवर्तनवादी महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथीच्या दिवशी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले. 17 सप्टेंबर 2023 रोजी पनवेल महानगरपालिकेअंतर्गत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. गेल्या वर्षी आर्ट्सचा 90% निकाल तर कॉमर्स सायन्सचा 100% निकाल लागला. बांटिया शाळेत चित्रीकरण झालेला प्रयत्न या लघुपटाला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये दाखवण्याची परवानगी दिली. या लघुपटात ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री गाडेकर सर यांनी शिक्षकाची प्रमुख भूमिका निभावली आहे. गुणवत्ता वाढीचा दिवा घरोघरी लावा. गुणवत्ता वाढीचा दिवा
घरोघरी लावा, अंतरी पेटवा ज्ञानदीप दिवा, अंतरी पेटवा ज्ञानदीप नवा. या उक्तीप्रमाणे सुधागड एज्युकेशन सोसायटीचे के.आ. बांटिया माध्यमिक विद्यालय व एन पालीवाला ज्युनियर कॉलेज यांच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. तत्पूर्वी आपल्याकडे आज या उत्साही अशा वातावरणासाठी श्रीमान जगदीश शेलकर साहेब हे वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेत. त्यांनी बहुमोल असं मार्गदर्शन आपल्याला केलं, त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर माननीय श्री संजय पाटील साहेब वाहतूक विभाग हेही या ठिकाणी उपस्थित राहिले होते, त्यांचेही विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. आणि आजचा दिवस आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यांचा कार्यबाहुल्यातून वेळ काढून ते या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. त्यांना खरं तर मगाशीच जायचं होतं, परंतु त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आपल्याला हवं होतं म्हणून आपण त्यांना विनंती केली, त्याप्रमाणे त्यांनी थोडा वेळही आपल्याला दिला. म्हणून पुन्हा एकदा आभार मानून मी साहेबांना to one and all present here, honorable dignitaries on the dais, respected all teachers, parents, dear students, and all well-wishers for this event. Myself, Astha Parab, supervisor of English Medium School, indeed honored to have this opportunity to present before you upward graph of our SCS English Medium School's achievements. The annual report shows the achievements and glories of the school. We have always been committed to create an improvement in the school which help the young minds to blossom and provide a platform for individuals' thinking and holistic development of child's personality. We remind late Sri Dada Saheb Limai, founder of Sudhagad Education Society. His words reminds us, Ya, Shika, and Motheva. Academics. Learning gives creativity. Creativity leads to thinking. Thinking provides knowledge, and knowledge makes you great. In the session 2023-24, strength of SCS English Medium School from nursery to standard 10 stand at 1,200 students, 40 teaching staff, 7 non-teaching staff. Excellence is the education and fostering the love of learning is the hallmark of SCS English Medium School. Our staff of dedicated and sincere teachers are working to improve the academic standard of the school. Efforts are made to promote the holistic and development of students, encouraging them to participate in both curricular and co-curricular activities. Teachers act as the facilitators and explain the concept, fact, and provide extra information to the students with variety of teaching aids. E-learning, use of projector is an important and essential component into this regard, which makes teaching learning process both interesting and interactive. SSC results. Success is a sweet result of hard work and combined with desire to excel, the unfailing dedication. Total number of students appeared for exam 120. The school gained 100% result for the year 2022-23. Roll on first rank, Gaude Suraj Dinesh, 88.40%. We congratulate the students for their excellent performance and extend warm wishes for their bright future. The school has been the progress and achievements. It has been growing from strength. It has witnessed an improvement in its infrastructural facilities, academic standards, quality of teaching, and learning assessment. We are committed to make our students confident and responsible citizens for the country, promoting their holistic development in all spheres. We have significant accomplishment in the year 2023-24 under the guidance of dynamic motivation and proactive leadership of our Honorable Principal, Mr. Mali Sir. Our Principal, Mr. Mali Sir, has changed the school atmosphere by providing unique infrastructure like well-equipped laboratory, huge library, computer lab, projector, etc. Students actively participated in all school activities and competitions. This included singing competition, drawing, poster making, greeting card, poem recitation, handwriting, patriotic song, Rakhi making, Hindi Marathi Day celebration, Dandiya decoration, allocation competition, Bundlai, Navratri,
kite making for Sankranti, drawing elementary and intermediate grade exams. Science Day, Guru Purnima, Gokulashtami, Diwali celebration, birth anniversaries of great leaders. For annual day, Mehendi, Rangoli competition, debate, quiz competition, fancy dress competition, science, maths, drawing, craft exhibition has been arranged in the school premises. All national, religious and regional festivals are held throughout the year. These events realize the students towards living in harmony in a diverse society and encourage them to respect the custom and tradition of all religious communities. Teachers motivating the students to protect environment, program like tree plantation, plastic waste and management, competitive exams like mental math, scholarship also conducted in the school. Sports and co-curricular activities. Along with academic, sports is an integral part of the school. Students are motivated and guided to be physically fit and mentally healthy. That's sound mind resides in a sound body. On 5th and 6th January conducted as the sports days. Many students have been participated in different games like cricket, kho-kho, kabaddi, dodgeball as the great group events, individual events like shot puts, long jumps, etc. Every year our English medium students highly rank in sports under the guidance of PT teacher Mr. Pawar RM. Aryak Narendra Jadhav, a student, is selected for the Maharashtra squad in sub-junior national championship of football tournament in West Bengal under the 14 years age group. Panvel Mahanagarpalika district level school sports competition on 26 September. Wushu competition was organized in Ramshit Thakur Junior College, Khargar. 3 students have first rank, Vanaraj Sandeep Belwalkar, Vivek Tank Rawat, and Panvel Mahanagarpalika district level school boxing competition was organized at Sushma Patil Vidyalaya, Kamothe. Swayam Narendra Jadhav, 8th standard, won 2nd position. Panvel Mahanagarpalika district level school badminton competition was organized at Karnala Sports Academy on 4th December. Under 17 age group, Soham Maruti Tavde, Aryan Sachin Jadhav, Sumit Ravindra Patil, all the students secure first position in badminton competition. Panvel Mahanagarpalika district level school kickboxing competition organized at St. Joseph High School, New Panvel. Kundan Jitendra More, 8th standard, secured first position, age group 17. Our pre-primary kids are happily participating in such competition like Guru Purnima, Yoga Day, Ashadi Ekadashi, variety of food, hand flag activity, Janmashtami, Hindi Day, Ganpati making, Deep Divas, Swachh Bharat, Meri Mitti, Mera Desh, sports days, etc. We also give preference to other drawing units like camel acrylic painting, PD Life art and craft competition, Navneet drawing competition, Namo Chashak drawing competition in the school premises. Before I conclude, let me assure that our students engage themselves in various co-curricular and life skill activities. Top priority is given to the academic performance, extra classes for 10th standard revisions, PTA meetings, etc. I would like to thank each one of you for being a significant part of this glorious journey. I feel gratitude to our principal, Mr. Mali sir, for the dynamic support and inspiration. Vice Principal Katta madam for the motivational support in this system. I am thankful to my all faculty members and non-faculty members also. With this, I conclude the report. Thank you. Jai Shri Ram. Thank you, ma'am. जय श्री राम. मी आदरणीय नवनाथजी साबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करायचंय. एक काम करूया सर्वजण. आपल्या समोर आज प्रत्यक्ष राम कसे अवतरले, राम, लक्ष्मण, सीतामाई, त्यांना सर्व टीम यांना आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया जोरात. अतिशय आज संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं की जे राम मंदिर पुन्हा एकदा अतिशय सुंदररित्या सज्ज झालेले आणि त्यामध्ये आज राममूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. या विद्यालयामध्ये सुद्धा हा सोहळा जरी आपल्याला प्रत्यक्ष मंदिरात किंवा अयोध्येला जाता आलं नाही, परंतु माळी सरांनी पाहण्याचा योग उपलब्ध करून दिला. आजच्या या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रोहिदासजी पोटे सर, की
शिक्षक ते शिक्षण सहसंचालक हा प्रवास त्यांचा. रायगडला शिक्षणाधिकारी, मुंबईला शिक्षण निरीक्षक आणि पुण्याला शिक्षण सहसंचालक या पदावर त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केले, ते अध्यक्ष लाभलेले आहेत. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख दुसरे पाहुणे या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी, माझे मित्र आदरणीय मोहिते साहेब, या संस्थेचे सचिव, डायरेक्टर म्हणतील, संचालक आणि कळंबोली हायस्कूलचे मुख्याध्यापक पालवे सर, या विद्यालयाचे प्राचार्य माळी सर, ॲडव्होकेट PL गायकवाड सर, ठाकरे सर, ठाकूर सर, काळे सर आणि सर्वच सन्माननीय या संस्थेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी मित्र, बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं माळी सरांनी या ठिकाणी आज एक दुग्ध शर्करा योग जुळून आणलेला आहे. शाळेचं स्नेहसंमेलन आणि राममूर्तीची प्रतिष्ठापना, रामलल्ला उत्सव हा एकत्रित साजरा केला. अतिशय चांगला योग जुळून आणलेला आहे. त्यामुळं माळी सरांना धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं आता कोणीतरी म्हटलं की शाळेने खूप भरारी घेतली. खरंच माळी सर या शाळेत आली आणि 2017 पासून या शाळेने खरोखरच भरारी घेतलेली आहे. सर, आपण आत्ताच बोलले की प्रत्येक शिक्षक हा प्राचार्य समजतो, मी प्राचार्य आहे असं समजतो. खरोखर या निमित्ताने मी सर्वांना एक आठवण करून देऊ इच्छितो की ज्या वेळेला अशी भूमिका होते, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्याचा एकच धागा होता, आणि तो धागा म्हणजे हे राज्य, हे प्रत्येकाला शिवाजी महाराजांनी प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला होता की हे राज्य माझं आहे. आणि माझं म्हटल्यामुळं येसाजी, सूर्याजी, तानाजी असे अनेक वीर त्यांना मिळाले आणि त्यांनी प्राणाचं बलिदान केलं. आणि अशाच प्रकारची भूमिका माळी सर तुम्ही घेतली. प्रत्येक शिक्षकाच्या, विद्यार्थ्याच्या मनामध्ये माझी शाळा ही भूमिका निर्माण केली आणि म्हणूनच आपल्या या शाळेने चांगल्या प्रकारची भरारी घेतलेली आहे. आपण यानंतर खऱ्या अर्थानं कवी, गझलकार, लेखक, समीक्षक यांना ऐकणार आहोत. त्यामुळे मी काय जास्त वेळ घेत नाही. या ठिकाणी मला माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सर. जय श्रीराम. गुलाबाला महत्व आहे, अंधारात प्रकाशाला महत्व आहे, दुःखात सुखाला महत्व आहे आणि कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणाला महत्व आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रोहिदासजी पोटे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावे. सर्वांना नमस्कार. आत्ताच माझ्यापूर्वी साबळे साहेबांनी आपल्याला काही शब्द ऐकवले. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या मितीने आज आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. काही वेळापूर्वीच श्रीराम प्रभूचं स्तवन सचित्र आपण ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. प्रभू श्रीराम प्रभूचंद्रांना मी नमन करतो. व्यासपीठावरती या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेचे संचालक आणि सुधागड एज्युकेशन सोसायटी कळंबोलीचे प्राचार्य राजेंद्र पालवे सर, या विद्यालयाचे प्राचार्य, लेखक भगवान माळी सर, उपमुख्याध्यापक, नंतर संमेलन प्रमुख कुंभार सर, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, मराठी माध्यमाचे उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, ज्युनियर कॉलेज विभागाचे प्रमुख, उपप्रमुख आणि सर्व माझे स्नेही विविध शाळांचे मुख्याध्यापक आहेत, निवृत्त मुख्याध्यापक आहेत. कदाचित आता काही नव्या लोकांची नावं मला घेता येणार नाहीत, पण नेहमी आमच्या बरोबर असणारे निवृत्त मुख्याध्यापक PL गायकवाड सर आहेत. नंतर या शाळेचे सुपरवायझर्स कुंभार सर, महाजन सर आणि परिसरातील मुख्याध्यापक जे आहेत, शेडगे सर आहेत, मला वाटतं ठाकरे सर आहेत. काहींची नावं मला आता आठवत नाहीत, पण सर्व हा सुधागड एज्युकेशन सोसायटीचा परिवार. आणि
या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मोहिते साहेब आणि 3 विभागाचा 4 सांभाळणारे साबळे साहेब, खरं तर ही सगळी मंडळी परिचित आहेत, कामाने परिचित आहेत, नावाने परिचित आहेत आणि मला तर ही शाळा माझी वाटते. याच्यात 2-3 गोष्टी आहेत की जेव्हा दादा होते 92 सालापासून या संस्थेशी मी संबंधित आहे. म्हणजे बोर्डातल्या माध्यमातनं, शिक्षणाधिकाऱ्याच्या माध्यमातनं आणि निवृत्तीनंतरही मी मराठीचा कार्यकर्ता या नात्यानं मला वाटतं ह्या सगळ्या लोकांशी माझा खूप चांगला जवळचा संबंध आहे. बऱ्याचशा शिक्षिका तर माझ्या घरासमोरून जातात येतात आणि आमचं हास्य होतं की आहेत सगळे शिक्षक आहेत. आणि खरं तर काय आहे की मी बऱ्याच वेळेला या शाळेमध्ये स्नेहसंमेलन म्हणा, विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणा मी येतो. मला कधी असं परकेपण वाटत नाही. आणि माळी सर तर मला हक्काने सांगतात की साहेब तुम्ही यायचं आहे. मी म्हटलं अहो मला वारंवार नका बोलू कार्यक्रमाला, पण ही आपली शाळा आहे, माझी शाळा आहे. या शाळेचे मुख्याध्यापक फार वर्षापूर्वी कोपऱ्यात होते आणि कोपऱ्याला होते. आणि मी एका कार्यक्रमात भाषण करताना म्हटलं, खूप लोकांनी त्यांचं कौतुक केलं, माळी सर हे असे, माळी सर तसे, माळी सर असे. मी म्हणलं माळी सर इतके छान आहेत, इतके कर्तृत्ववान आहेत, माळी सरांना जरा मोठ्या शाळेत आणा. आणि मला वाटतं आदरणीय ओसवाल साहेब कार्यक्रमात होते. माझे शब्द त्यांनी खरे केले आणि काही दिवसात त्यांना या शाळेतलं प्राचार्यपद दिलं. प्राचार्य कसा असावा? शाळेचा रंग बदलून शाळा बदलत नसते. शाळेचा रंग बदलून शाळा बदलत नसते. शाळेचं अंतरंग बदलावं लागतं. शाळेची शिस्त ही बाहेरून पाहावी लागते, शाळेतून पाहावी लागत नाही. शाळेचं नाव हे पालकाकडून ऐकावं लागतं, शिक्षकाकडून ऐकायचं नसतं. आणि म्हणून शाळेचा आत्मा मुख्याध्यापकाच्या केबिनमध्ये असतो. जसा मुख्याध्यापक तशी त्याची शाळा. कॅप्टन चांगला असला की सैन्य आपोआप लढतं. आणि त्याची प्रचिती मला वाटतं कालच्या कार्यक्रमात आली. मित्र, मी कोमसापचा अध्यक्ष आहे आणि आम्ही खूप प्रयत्न केला की या ठिकाणी मराठीचं कृतीसत्र आम्ही आयोजित केलं होतं. पण हा कार्यक्रम आणि रायगड जिल्हा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम एकाच दिवशी आला. पण मी एक दिवस तिकडे होतो, एक दिवस इकडे आलो. माझ्या गैरहजेरीत सुद्धा माळी सर, कुंभार सर, मराठीच्या प्रमुख अध्यापिका वेलणकर मॅडम, राजश्री गुंड आणि त्यांचे सगळे मराठीचे शिक्षक आणि सगळे शिक्षक कार्यक्रम इतका उत्कृष्ट केला की गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, सावंतवाडी, कोल्हापूर, भुदरगड या शाळेचे शिक्षक इतके भारावून गेले की ते मला म्हणे साहेब तुम्ही इथे नव्हता, पण हे कसं काय झालं? मी म्हटलं मी इथे नसेल, पण या शाळेत भगवान होता आणि त्या भगवानने हे सगळं केलेलं आहे. जिथे भगवान असतो तिथे काय कमी असते? आणि राम म्हणजे भगवानच आहे की. मला असं वाटतं कर्तृत्व हे असं असतं. कॅप्टन चांगला असला की सैन्य जसं लढतं तसं हुकुमशाहीने काही होत नाही. शाळेत लोकशाही असावी लागते. मला वाटतं ती लोकशाही आणण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. बऱ्याच वर्षापूर्वी मी शाळेचा ते आपले उद्यान बघत होतो, गार्डन. त्या गार्डनमध्ये निम्मी बांठिया असायची. बांठियाचे निम्मे विद्यार्थी तिथे हुंदडत असायचे. माळी सरांना मी फक्त एकदा सांगितलं, माळी सर हे चित्र काही बरं नाही, नवीनच आले होते. आता एकही विद्यार्थी तिथे नसतो. तिथे एकही विद्यार्थी हुंदडत नाही, मस्ती करत नाही. याचं श्रेय सगळं माळी सरांना आहे. मला असं वाटतं हे पाहिजे. शिक्षकाकडे, मुख्याध्यापकाकडे कल्पकता हवी. नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व ज्या माणसाकडे असतं त्या माणसाच्या पाठीमागे समाज उभा राहतो, शिक्षक उभे राहतात, पालक उभे राहतात आणि फक्त मुख्याध्यापकाने शब्द टाकला की तो होतो. एका विद्यार्थिनीची आई मला भेटली. तिला मी माहिती होतो की हे साहेब कुणीतरी होते आणि तिचे पती अचानक वारले. 8 दिवस दवाखान्यात राहिले, वारले. कुणी कमवतं नाही. आणि तिला कुणीतरी माझं नाव सांगितलं की तुझ्या मुलाच्या फी जर तुला काही माफ करायची असेल तू साहेबांना भेट. आणि ती बाई माझ्याकडे आली
म्हणाली साहेब तेवढं काही करा ना, सांगा ना. मी म्हटलं तू एक काम कर, तू माळी सरांना जाऊन पोटे सरांचं नाव सांग. त्या बाईंनी तिच्या मुलाला सांगितलं, तिची काही हिंमत होईना सरांच्या समोर यायची. तिच्या मुलाला सांगितलं की पोटे सरांचं नाव सांग, माळी सरांना भेट. माळी सरांना तो मुलगा भेटला आणि सांगितलं की मला पोटे सरांनी पाठवलंय. संपूर्ण फी माळी सरांनी एका शब्दात माफ केली. मला वाटतं इतकी संवेदनशीलता, इतकी माणुसकी, इतका मानवतावाद ज्या माणसामध्ये आहे, या माणसाची शाळा कुठल्या कुठे जाऊ शकते. हातात फक्त कागदाचं एक सर्टिफिकेट मिळालं की ते कर्तृत्व नसतं. कर्तृत्व माणसांच्या मनामध्ये निर्माण करावं लागतं, ते उभं करावं लागतं आणि ते कामातून उभं करावं लागतं. आणि प्रत्येक माणसाच्या कामात राम आला पाहिजे. जेव्हा आपण रामाची भक्ती करतो, स्तवन करतो, आपल्या कामात राम आला पाहिजे, आपल्या मनात राम पाहिजे, आपल्या घरात राम पाहिजे. नाहीतर नुसतं स्तवन करून काही उपयोग नाही. आता आपल्या कामात राम पाहिजे हे सगळं समजून घ्या तुम्ही काय पाहिजे ते. आता समाजाची प्रतिकृती शाळा असते आणि म्हणून मी ते सांगितलं की शाळा, जेव्हा शाळेतले सगळे शिक्षक काम करतात, मनापासून काम करतात, तेव्हा त्यांच्या पाठीमागे, त्यांच्या समोर त्यांचे विद्यार्थी मनापासून अभ्यास करतात. जी वाऱ्यातही तेवते तीच खरी ज्योत असते, जी अडचणीतही टिकते तीच खरी पत असते, जिला अन्यायाची चीड असते तीच खरी रीत असते, आणि जे हृदयाला भिडते तेच खरे गीत असते. मला असं वाटतं, काल इथे आमचं मराठीचं कृतीसत्र झालं आणि या कृतीसत्रामध्ये खूप छान काम या लोकांनी केलं. आणि म्हणून मला काल मी एवढा भारावून गेलो होतो की मी त्यांच्यासाठी एक कविता बोललो होतो की शिक्षक काय असतो. शिक्षक एक जप असतो, शिक्षक एक जप असतो, ते एक तप असतं, ते एक व्रत असतं, आयुष्यभर जपायचं असतं. खरंच शिक्षक काय असतो. शिक्षक असतो अपंगाचं मन, निर्धनाचं धन. शिक्षक असतो अपंगाचं मन, निर्धनाचं धन, मुक्याची वाचा, आंधळ्याची दृष्टी. आणखी शिक्षक काय असतो. शिक्षक एक आचार असतो. शिक्षक एक आचार असतो, तो एक विचार असतो, तो कधीच लाचार नसतो. शिक्षक असतो ज्ञानाचा सागर. आणखी शिक्षक काय असतो. शिक्षक असतो युगायुगातला धागा, देव्हाऱ्यातली जागा. शिक्षक असतो युगायुगातला धागा, देव्हाऱ्यातली जागा, यशाच्या पताकाचा सोगा. आणखी शिक्षक काय असतो मित्र हो. आणखी शिक्षक काय असतो. शिक्षक असतो एका माणसाचं सैन्य, आयुष्यभर वर्गातल्या वर्गात लढाई करत असतो अज्ञानाशी. आणखी शिक्षक काय असतो. शिक्षक एक ज्वलन असतं जळणाऱ्या ज्योतीचं. शिक्षक एक ज्वलन असतं जळणाऱ्या ज्योतीचं. आणि शिक्षक एक मिलन असतं परमेश्वर प्राप्तीचं. आणखी शिक्षक काय असतो. आणि मला वाटतं म्हणून प्रभू रामचंद्र तुमच्या भेटीला आले. शिक्षक एक मिलन असतं परमेश्वर प्राप्तीचं. मित्र, खूप चांगलं काम करा. शाळेचं नाव उज्ज्वल करायचं असेल तर शिक्षकांच्या, मुख्याध्यापकाच्या हाती असतं. ज्या शाळेतली स्वच्छतागृह चांगली, शाळा चांगली. तो बदल तुम्ही फार मोठा बदल केलाय माळी सर. मी पूर्वीचं काही सांगत नाही, समजून घ्या. मन स्वच्छ असलं शाळा स्वच्छ असते, ती शाळा सुंदर असते. बोलक्या भिंती हव्यात, वाचनालय हवं, ग्रंथालय हवं, कणखर नेतृत्व हवं, क्रीडा नैपुण्य हवं, कृतीसत्रे व्हावीत, प्रासंगिक साहित्य संमेलने किंवा चर्चासत्र, परिसंवाद व्हावेत, सहली आयोजित कराव्यात. सहल आयोजित करायला मुख्याध्यापकात हे लागते, हिंमत लागते. ते तुम्ही करताय. बरेचसे मुख्याध्यापक सहल आयोजित करायला घाबरतात, सहल नेत नाहीत, पण तुम्ही ती हिंमत दाखवली. कारण काही घडलं तर त्याला सामोरं जायची हिंमत लागते, ती तुमच्यात आहे. जेथे भय असतं तिथे जय नसतो. जे घाबरतात ते काहीच करू शकत नाहीत. आणि म्हणून शाळेतले गुण, शाळेतला निकाल, शाळेतली शिस्त या सगळ्यांवर शाळेचं सगळं भवितव्य अवलंबून असतं. मी एक काही निवेदन करतोय. मी जसं मराठीत काम करतो, मराठी भाषेसाठी काम करतो, तशी माझी एक संस्था आहे पार्वती साहित्य कला निकेतन. आणि आम्ही काय करतो, मध्ये कोरोनामुळं बऱ्याच वर्षे आमच्या संस्थेचे काही कार्यक्रम झाले नाहीत. यापूर्वी या शाळेतले आत्ताचे पर्यवेक्षक कुंभार सर यांना या संस्थेचा पुरस्कार मिळाला होता. आमच्या या वर्षाचे जे पुरस्कार आहेत त्या पुरस्कारासाठी मी एक घोषणा करतोय की राज्यस्तरीय अध्यक्ष मुख्याध्यापक
राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक म्हणून हा पुरस्कार माननीय भगवान माळी सर यांना जाहीर मी करतो. हा पुरस्कार सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि एक बंद पाकिट असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. दुसरा पुरस्कार जो आहे मराठीच्या उत्कृष्ट शिक्षिका म्हणून तुमच्या शाळेतल्या मराठीच्या अध्यापिका मला वाटतं शलाका वेलणकर यांना तो जाहीर करतोय. आणि सर्व मराठीच्या शिक्षकाचं मी पुन्हा अभिनंदन करतो की या सगळ्यांचा मी सन्मान करतो, आदर करतो. सगळ्या शिक्षकांना खूप शुभेच्छा देतो. हे जे पुरस्कार आहेत हे पुरस्कार एका स्वतंत्र कार्यक्रमात दिले जातील. त्या कार्यक्रमाची तारीख, स्वरूप मी नंतर जाहीर केलं जाईल. आणि जे पुरस्कारार्थी आहेत त्यांना आम्ही कार्यक्रमासाठी सन्मानानं, आदरानं बोलू आणि तुमचा सन्मान करू. खरं तर शाळा आणि शाळेचा परिसर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. माळी सरांनी आणि तुम्ही सर्व अगदी प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व विभागाचे, सर्व माध्यमाचे खूप खूप चांगलं काम तुम्ही करताय. आम्हाला अभिमान वाटतो. आणि म्हणून मग असं होतं हे ह्या शाळेचे मुख्याध्यापक काय या मुख्याध्यापकाची शाळा, काही मुख्याध्यापकावरून शाळा, ही माळी सरांची शाळा, ही आमक्या सरांची शाळा असं ओळखलं जातं. मग काही वेळेला सांगावं लागतं की हे ह्या संस्थेत होते. पण काही वेळेला हे या संस्थेचे शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत. म्हणजे जेव्हा एखाद्या मुख्याध्यापकाच्या नावेवरून त्या शाळेला ओळख पडते असे माळी सर आहेत. मी त्यांचं खूप अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. शाळेत चांगलं वाचनालय मात्र समृद्ध करा. मुलांना वाचनाची सवय कशी लागेल. मी परवा सांगितलं असरचा एक अहवाल आहे साहेब. तुम्हाला सगळे शिक्षक मुख्याध्यापक आहेत. असरच्या अहवालानुसार तिसरीच्या मुलांना 32% मुलांना वाचता येत नाही, 5वीच्या 42% मुलांना वाचता येत नाही. आणि तिसरीतलं पाठ्यपुस्तक मराठीचं 10वी-12वीच्या काही मुलांना वाचता येत नाही आणि वाचलं तर अर्थ कळत नाही. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती आपल्याकडे आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही म्हणाले माझ्या एकट्याने काय होणार आहे. अरे आपल्या एकट्यापासून सुरुवात करूया ना. आणि म्हणून मी जेव्हा शिक्षक होतो तेव्हा 5वीची, माझ्याकडे काही 5वी नव्हतं, पण 5वीच्या शिक्षकांना आम्ही महिना 2 महिने जोडाक्षरन बाराखड्याच घ्यायला लावायचो की हे म्हणून घे बाबा, त्याला वाचायला येऊ दे. मुद्दा असा आहे की परिस्थिती फार सध्याची थोडी, आपण निराश व्हायचं काही कारण नाही. याचा अर्थ चांगले पण नाही, चांगलं पण नाही असं मुळीच नाही. पण मग आपण काय म्हणतो, हे प्राथमिक शाळेतून आले. आणि कॉलेजवाले काय म्हणतात, हे माध्यमिक शाळेतून आले. कॉलेजवाल्याने कुणाचं नाव सांगायचं. मग वाङ्मयाचा उच्चार वाङ्मय करतात. याच्यापेक्षा भयान काय नाही आहे. कर्तृत्व कुणाला म्हणता येत नाही आणि आशीर्वाद शब्द कुणाला लिहिताच येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण निराश व्हायचं काही कारण नाही. आपण सगळे मराठीच्यासाठी काम करू. फक्त मराठीच नव्हे, शाळेच्या गुणवत्तेसाठी काम करू. मला इथे बोलवलं, खूप खूप छान वाटलं. आणि मी शाळेचे आभार मला मानायचे नाहीत, कारण शाळेचे आभार मानलं का जरा तुटकपणा वाटतो. आपले स्नेह असेच राहतील. शाळेच्याशी मी नेहमी संपर्कात आहेच आहे. आपण सगळे इथं व्यासपीठावर बसलेले पालवे सर, त्यांची तर खूप मोठी शाळा आहे. पण त्यांच्या कालावधीमध्ये मला शाळा पाहण्याचा योग आला नाही. ते खूप चांगले आहेत. ते आमचा संबंध माळी सरांच्या आधीपासून त्यांचा माझा संबंध आहे, नाही का. रोपटं लावायचं काम मीच केलेलं आहे. खूप चांगले आहेत ते. तेव्हा सगळ्यांना मी असं माझे शुभेच्छा आहेत. पालवे सरांना, साबळे सरांना, मोहिते सरांना. ते मला बोलवा म्हणून नाही बोललो, की मी अधिकारवाणीनं माझा अधिकार आहे म्हणून बोललो त्यांच्याशी. तर सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपला नमस्कार घेतो. चला, धन्यवाद घोषित केलं. मी आपलं पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. आपण आपल्या मनोगतातून उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, फक्त आणि फक्त क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, झेप घेण्याची जिद्द असावी. आणि हेच आपलं आजच्या स्नेह संमेलनाचं झेप ही एक थीम आहे. धन्यवाद सर. प्रभू श्रीरामांचे अवतरण एक तेजोमय पर्व पूर्णत्वाकडे, पूर्ततेकडे जाताना
या पर्वाचा शेवटचा टप्पा अर्थातच आभार. आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला, एकमेकांच्या हृदयात राहू, त्या घराला दार कशाला, त्या घराला दार कशाला. जय श्रीराम, जय श्रीराम. उपस्थितांचे आभार मानण्यासाठी मी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री BU महाजन सर यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. लाडूचं वाटप चालू आहे. सर्व विद्यार्थ्यांना लाडू मिळतील. जागेवर शांतपणे बसून राहा. अतिशय गोड असे लाडू आहेत. त्यापेक्षा गोड एक छोटासा कार्यक्रम राहिलेला आहे, तो आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी मी प्रकटीकरण करत आहे. अयोध्या आज पावन झाली, घेऊन प्रभूंचे पवित्र नाम, जयघोष आज निनादे गगनी, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. सुएसोचा केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज तसंच SES इंग्लिश मीडियम स्कूलच्या या आजच्या सोहळ्यासाठी विशेष अतिथी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सर्वप्रथम विशेष अतिथी आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माननीय श्री रोहिदासजी पोटे साहेब, माननीय शिक्षण सहसंचालक महाराष्ट्र राज्य पुणे, कवी, गझलकार आणि समीक्षक या त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला ते जाणवलेलेच आहेत. त्यांचे विशेष असे आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. त्यानंतर माननीय श्री राजेंद्र पालवे सर जे आपल्या संस्थेचे संचालक आहेत, त्यानंतर कळंबोली महाविद्यालयाचे ते प्राचार्य देखील आहेत, तेही या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेत. त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो. जगदीश शेलकर साहेब आणि पाटील साहेब यापूर्वीच या ठिकाणी मार्गदर्शन करून गेलेले आहेत. त्याच्यानंतर माननीय श्री सीताराम मोहिते साहेब, गटशिक्षणाधिकारी पनवेल या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यानंतर माननीय श्री नवनाथ साबळे सर, गटशिक्षणाधिकारी श्रीवर्धन या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी आपल्याला मोलाचं असं मार्गदर्शन केलं आणि आजच्या दिवसाचं आपल्या कलाकारांचं खूप खूप असं कौतुक केलं. त्याबद्दल साहेब आपल्या दोघांचेही मनपूर्वक आभार. यानंतर इतर शाळांचे मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय श्री ठाकरे सर, मुख्याध्यापक पोयंजे हायस्कूल, माननीय श्री शेंडगे सर, मुख्याध्यापक रायवे दादर, त्यानंतर श्री PL गायकवाड सर, माजी मुख्याध्यापक पोयंजे, श्री DD गायकवाड सावळे, त्यानंतर श्री DD गायकवाड सर, माजी मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचेही आभार. यानंतर श्री ठाकूर सर, श्री संत साईबाबा शाळेचे मुख्याध्यापक, त्यानंतर श्री काळे सर, मुख्याध्यापक सुतारवाडी हे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याबद्दल त्या दोन्ही मुख्याध्यापकांचेही विशेष असे आभार. यानंतर आपल्याला हे सर्व प्रक्षेपण आपल्या घरोघरी पोचवणारे रायगड ओव्हीचे संपादक माननीय श्री जंगम सर यांचेही या ठिकाणी विशेष आभार. राम प्रतिष्ठा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या विद्यालयाच्याच कला शिक्षिका इंग्रजी माध्यमाच्या सौ ज्योती भांबरे मॅडम यांनी विशेष असे प्रयत्न करून हा कार्यक्रम आजचा यशस्वी केला. त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि त्या कार्यक्रमात सर्व सहभागी झालेले कलाकार शिंदे मॅडम याही उपस्थित राहिल्यात, याबद्दल त्यांचेही आभार. या आभार प्रकटीकरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. जे ज्ञात अज्ञात ज्या कलाकारांचं व्यक्तींचं सहकार्य आम्हाला लाभलं त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्या शाळेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री कुंभार सर जे या ठिकाणी या स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष आहेत, त्यांचेही आभार. आणि ज्यांच्या प्रेरणेने हा संपूर्ण कार्यक्रम सर्व इव्हेंट आपण साजरे करत आहोत ते आपल्या विद्यालयाचे आपले माळी सर यांचेही विशेष आभार मानतो. आणि या ठिकाणी
हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने संपला असं मी जाहीर करतो. विद्यार्थ्यांनी Today is a very important day for us. But before starting this beautiful day, I would like to request our principal, Mali sir, to please light the lamp and light the enlightenment for the day. For that, I would request our students to please start with Ganesh Vandana. एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वात् साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वात् साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. नारायणी नमोऽस्तुते. नारायणी नमोऽस्तुते. Once again, a very warm welcome to each and every one present here. Today we have gathered here for the annual function of SES English Medium School for the academic year 2023 to 24. As we all know, we have multiple line-up performances for our today's day. For that, before starting this beautiful day, I would request Katta ma'am to please felicitate our pillar of our institution, that is our respected principal Mali sir.
Once again, I would request Asta ma'am to please felicitate Marathi Vice Principal Tirmale sir. Again, I would request Asta ma'am to felicitate our culture committee head, Kumbar sir. Now I would like to request Pawar sir to please felicitate College Vice Principal sir, Mahajan sir. Now I would request Pawar sir to please felicitate Gokhale sir. Now I would request Kohli sir to please felicitate Mahajan sir, Supervisor of Marathi Medium. Now I would request Asta ma'am to please felicitate our Vice Principal Katta ma'am. Thank you, ma'am. Thank you, sir. Now I request all the dignitaries to be please seated on the dais. I request our principal, sir, to please say some few words and motivate us for today's day. नहीं अभी नहीं
Parents are requested. Kindly note, please, parents should not take. Welcome you. We are happy, so are you. A shake, a smile throughout the day. Happiness is here to stay. We welcome you. We are happy, so are you. A shake, a smile throughout the day. Happiness is here to stay. Welcome to our annual day. Welcome you with smiles. Welcome you with good wishes. Welcome, so that you may shine. Welcome you. We are here and so are you. A shake, a smile throughout the day. Happiness is here to stay. We welcome you. We are here and so are you. We shake a smile throughout the day. Happiness is here to stay. Welcome you with good wishes. Welcome you with pure delight. Welcome you with jubilations. Welcome, so that you may smile. Welcome to our annual day. Welcome you with smiles. Welcome you with good wishes. Welcome, so that you may shine. So that you may shine. So that you may shine. Oh wow, so beautiful audience. हम जानते हैं आप है बेकरार, पर कुछ ही पलों का है इंतजार, फिर शुरू होगा यह शो एकदम धमाकेदार. We all know the work of day and night cannot be started without God's name. Lord Ganesha, whose Vakratunda and Mahakaya shines like million Surya Koti and showered his blessings on Samaprabha. So let's begin with the number dance Deva Shri Ganesha. Ganpati Bappa! Ganpati Bappa! Once more, Ganpati Bappa! तर ये सृष्टि होती हाँ तेरे ही आने से मोरया मोरया मन के अंधेरे कोने में जो दानव छुपा है मोरया, उस पे ही जय हो तो दिग्विजय हो तेरी तरह मोरया. गणपति बप्पा मोरया, ऊंचा वंशी उतरया. लाख कोई धमकारे, हो हम तेरी राहों पे चलते, हम नहीं रुकने वाले. मेरा देवा देवों का देवता, आजा देवा देवों का देवता, मैंने रुकने ना करके झुकने ना देगा.
मेरा साया तेरा हे देवा श्री गणेशा 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 देवा Jai Shri Ram! Today, we transport you into the captivating world of the Ramayana, where our students have transformed into characters from this ancient epic. As the dedications and creativity, let's appreciate the hard work and efforts. Their little voice about the life with joy and melody. So without wasting the time, let's immerse ourselves in this magical journey of Ramayana by Junior KG class of Hemlata Sonavne ma'am. Thank you. हर घर में हुए कहना
अब एक ही नारा छाएगा। हेलो बोलेंगे, चुप के नहीं सलेआम बोलेंगे, और हाय हेलो का जमाना गया, अब जय श्री राम बोलेंगे। बोला जय श्री राम। थैंक यू।